कावेरी विजयनगर मध्ये राहायची आणि शेताच्या नावाखाली तिच्या जवळ फक्त वृक्ष जमिनीचा एक तुकडा होता. ती बिचारी दिवस रात्र राबायची जेणेकरून काही उगवता येईल. आणि तिचा नवरा ब्रिज जणू आळशांचा राजाच होता. झोपेत असं कोणी भरवतं का? आरामात. स्वप्नात घोडागाडी चालवून झाली असेल तर शेतात थोडा नांगर देखील चालवा. चालवेन हा आरामात. कावेरीला नशिबाने आंबा तर मिळाला, मात्र मेहनतीचं गोड फळ अजूनही मिळालं नव्हतं. एके दिवशी जेव्हा नेहमीप्रमाणे कावेरी तिच्या शेतात काम करत होती तेव्हा ताई, या वृक्ष जमिनीवर इतकी का मेहनत करताय? विकून टाका की ही. हे बघा, या जमिनीचे मी तुम्हाला 1000 नाणी देतो. कमी वाटतंय? ठीक आहे, चला 1500 घ्या. अरे वा, इथे नक्कीच काहीतरी गडबड आहे. नाहीतर ही वृक्ष जमीन कोण विकत घेईल? कावेरीचा संशय अगदी योग्य होता. चंपत एक चोर होता ज्याला कावेरीच्या शेतामधून मंदिरापर्यंत भुयार खणून आभूषण चोरी करायची होती. मात्र कावेरीला एक युक्ती सुचली. ती म्हणाली, अहो दादा, हे शेत तर माझ्या आजोबा पणजोबांची मोलाची ठेव आहे. गुपित सांगते तुम्हाला, त्यांची सगळी संपत्ती या शेताखाली दडलेली आहे. हो, माझ्या नवऱ्याकडे त्याचा नकाशा देखील आहे. बघा, म्हणून तर इतक्या आरामात झोपले आहेत ते. म्हणजे तुम्ही हे शेत धान्यासाठी नसून तुमच्या आजोबा पणजोबांच्या संपत्तीसाठी खणताय? संपत्ती नाही, खजिना म्हणा, खजिना. पण दादा, हे गुपित कोणाला सांगणार नाही ताई. मी तर फक्त मंदिरातले दागिने चोरी करायला आलो होतो, मात्र मला तर खजिन्याचा संपूर्ण नकाशा सांगून टाकला माझ्या भोळ्या ताईने. चला खजिना शोधूया. अरेच्छा, इथे तर नाहीये. इथे सुद्धा नाहीये. इथे पण नाहीये. अख्खं शेत खणलं, पण काहीच सापडलं नाही. जे काम कावेरी इतक्या दिवसांपासून करू शकली नव्हती ते काम त्या चोराच्या हातून तिने एका रात्रीत करून घेतलं. हे कसं काय झालं? काही दिवसांनंतर त्या ओसाड जमिनीवरती धान्य पिकू लागले. नफ्यातून कावेरीने स्वतःसाठी एक चांगली साडी विकत घेतली. मग कानातले सुद्धा आले आणि ब्रीजसाठी मुलायम पलंग सुद्धा. घरात आता बऱ्याच वस्तू नव्या होत्या, फक्त जुन्या घराशिवाय. ओहो, या घराचं मी काय करू? अहो, तुमच्या स्वप्नातला बंगला बांधून झाला असेल तर आपल्या वास्तव्यातल्या घराबद्दल थोडा विचार करा. मोडकळी झालंय ते. हो हो, विचार करीन आरामात. बरेच महिने उलटून गेले आणि मग चंपत पुन्हा विजयनगर मध्ये आला. कावेरीची नवीन साडी आणि दागिने बघताच त्याला खात्री पटली की कावेरीला शेतातला खजिना सापडलाय. मग काय झालं माहितीये का? अरे कोण आहेस तू? मी प्रवासी आहे भाऊ. रात्र काढायला जरा जागा हवी होती. सकाळ होताच इथून निघून जाईन. बहुरूपी वेश बदलून आला होता, मात्र कावेरीच्या नजरेतून तो सुटू शकला नाही.
त्याच्या बोटातली अंगठी पाहताच तिने त्याला ओळखलं. तुम्ही जरा बाजूला व्हा. खेचतेस का? थोडं थांबा हा आरामात. दादा. चोर हुशार असला तरी कावेरी देखील चतुर होती. अहो, ऐका. आज रात्री आपल्याला मावशीकडे जायचं आहे ना? का? विसरला? ती घरी एकटीच आहे. अगं पण हो, कळलं मला. तुम्हाला घराची आणि दागिन्यांची खूप चिंता वाटते ना? त्याची काळजीच करू नका. मी सगळी संपत्ती घराच्या भिंतीमध्ये अशा पद्धतीने लपवली आहे की माझ्याशिवाय ती कोणाला सापडणार नाही. चला काय? चला, लवकर चला. आपल्याला उशीर होतोय. दादा, तुम्ही घरावर लक्ष ठेवा. आम्ही सकाळपर्यंत परत येऊ. ठीक आहे ताई. कावेरी आणि ब्रिज जाताच चोराने त्याच्या कामाला सुरुवात केली. बिचारा चोर रात्रभर घर फोडत राहिला या अपेक्षेने की त्याला दागिने आणि संपत्ती मिळेल. मात्र सापडले फक्त उंदीरच आणि मुंग्या सुद्धा. शेवटी डोळ्यातनं अश्रू सुद्धा आले. माझं घर, माझं एकुलतं एक घर तोडलं. आता मी कुठे आराम करणार? आराम. अहो, हे घर तर पडायलाच आलं होतं. काय? मातीचे घर किती काळ टिकणार? नवीन घर बांधण्यासाठी हे पाडायलाच हवं होतं ना. आणि अच्छा. पाड्याचे नाणी देखील द्यावी लागली असती. आता तरी खुश व्हा. चोर न कळत का होईना आपलं काम करून गेला. आणि अशा पद्धतीने कावेरीने यावेळी देखील चोराला मूर्ख बनवून स्वतःचं काम त्याच्याकडून काढून घेतलं. कावेरीचं नवीन घर बनलं. तो चोर पण कावेरीचा सूड उगवण्यासाठी परत आला. मात्र यावेळी एका वेगळ्या वेशात. घ्या, बांगड्या घ्या, लाल घ्या, पिवळ्या घ्या, निळ्या घ्या, हिरव्या घ्या. अंगठी. हे तर तेच दादा आहेत. यांचा आता कायमचा बंदोबस्त करायला हवा. ताई, बांगड्या घेणार की फक्त बघत राहणार? मला बऱ्याच बांगड्या विकत घ्यायच्या आहेत. जरा 1 मिनिट थांबा हा. मी नाणी घेऊन येते. यावेळी मी हिच्यावर अजिबात विश्वास ठेवणार नाही. मी स्वतः जाऊन बघेन. अरे, नाणी कुठे गेली? इथेच तर ठेवली होती. इथे सुद्धा सापडत नाहीयेत. अच्छा, तर माझ्या भोळ्या ताईने चोरीच्या भीतीने नाणी झाडाच्या ढोलीत लपवून ठेवली आहेत काय? ओफो, आता मी काय करू? कुठे ठेवली आहेत मी ती नाणी? दादा, नाणी कुठे ठेवलीये ते आठवतच नाहीये. पुढच्या वेळी याल तेव्हा नक्कीच मी बांगड्या विकत घेईन. पुढच्या वेळी कशाला ग ताई? हे घे अख्खं दुकान माझ्याकडून तुला भाऊबीज. कावेरी, बांगड्यांचं संपूर्ण दुकान तुला देऊन हा गेला तरी कुठे? झाडाच्या ढोलीत खजिना शोधण्यासाठी. हा तोच चोर होता. यावेळी मी त्याचा असा बंदोबस्त केला आहे की तो पुन्हा येणार नाही. त्याच्या आयुष्यातली वर्ष संपून जातील, मात्र झाड संपणार नाही. असलं तर सापडेल ना. काही झाडांच्या ढोलीमध्ये मुंग्यांचं वारू होतं, तर काही मध्ये साप, काही मध्ये कोळी, तर काही मध्ये मधमाशांचं पोळं. वाचवा, 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 विजयनगर मध्ये एक स्त्री राहत होती, संतोषी आत्या, जी खूपच गप्पिष्ट होती. तिला गप्पा मारायला खूप आवडायच्या. तशी तर शेजारी सुई जरी पडली तरी मला काही देणं घेणं नाहीये. पण आजकाल सुरेशच्या घरी रोज मेवा मलाई सुरू आहे. पण मला काय त्याचं?
बहुतेक कुणीतरी मोठा मासा गळाला लावलाय त्याने, पण मला काय? अख्ख्या गावात इथे काय तिथे काय सगळ्यांची खबर असते आणि मग म्हणेल मला काय. बरं, उद्या परत या हा, पुढचं उद्या सांगेन. अगं अख्खा दिवस लोकांबद्दल गप्पा मारून मारून तू दमत नाहीस का? हं? अहो, मी तर केवळ लोकांच्या गप्पा मारते, पण तुम्ही तर फक्त मोठ्या मोठ्या बाता मारता. पण मला काय त्याचं? आणि मी कधीपासून सांगतेय, या तोडक्या मोडक्या खोलीला तोडून एक छोटीशी खोलीच बनवून घ्या. पण नाही. ओ, हे तोडकं मोडकं घर. हा, अगं संतोषी, जरा बघ तरी आपल्या मोडक्या घरावर किती सुंदर दुर्मिळ कावळा बसलाय. बघ. हं? दुर्मिळ कावळा? हं? हं? हा कसला दुर्मिळ कावळा आहे, ज्याचं दर्शनच दुर्मिळ आहे? ही बातमी तर छान आहे, पण मला काय त्याचं? हो हो, अगदी, हा तर खूपच दुर्मिळ आहे. मी बाजारात जाऊन येतो. फक्त एवढं लक्षात ठेव की या दुर्मिळ कावळ्याबद्दल कोणालाच कळता कामा नये. गणेशने संतोषीला या कावळ्याबद्दल कुणाशीही बोलायला मनाई केली होती, पण संतोषी कुठे थांबणार होती. ती निघाली तिच्या शेजाऱ्यांना सगळं सांगायला. अरे, हे काय? संतोषी, तू? अगं, असं कोणी येतं का? अगं, येणं जाणं सोड ग ताई. आज सकाळी एक खूपच दुर्मिळ कावळा माझ्या घराच्या मागच्या भागात बसला होता. हा, दुर्मिळ कावळा? पण मला काय? मी तर पाहता क्षणी बघ पळत पळत तुझ्याकडेच आले. असं काय दुर्मिळ होतं त्याच्यात? अगं, पांढरा कावळा होता. पांढरा कावळा? एवढा मोठा की समज म्हशी एवढा मोठा. म्हशी एवढा? एवढी लांब शिंग आणि एवढी लांब शेपूट. शेपटीवाला कावळा? अच्छा. नाहीतर अजून काय. चल, मी येते. आणि हो, अजून कुणाला सांगू नकोस हो. अशी बातमी दिलीये की चूल पेटो ना पेटो माझं काळीच पेटवलं. आता विमलावतीला ही बातमी सांगून येते मी. अगं, तू इकडे बांगड्या चमकवत बसलीयेस आणि तिथे संतोषीच्या चकाकीने सगळ्यांचे डोळे दिपणार आहेत. काय म्हणालीस? अगं, तिच्या घराच्या छतावर एक पांढरा कावळा बसला होता. पांढरा कावळा, खूप मोठा. ही गोष्ट मी फक्त तुलाच सांगतेय, कोणाला सांगू नकोस. हं? म्हणजे माझी आजी बरोबरच सांगायची. जिथे एखादा पांढरा कावळा दिसतो तिथे नक्कीच एखादा खजिना दडलेला असतो. अहो, ऐकलं का? जेव्हा मी काही लिहिणार असतो तेव्हा तू सत्यानाश करायला येतेस. हो हो, सत्यानाश तर आपल्या सगळ्यांचा होणार आहे. तिथे संतोषी आणि गणेश गाडी मात्र काम न करता खजिन्याचे मालक बनणार आहेत. तू आणि तुझी स्वप्न. अहो, स्वप्न नाही, खरंच सांगते मी. त्यांच्या घरावर आज एक दुर्मिळ पांढरा कावळा बसला होता आणि तो भला मोठा होता. असं समजा की एखाद्या म्हशी एवढाच होता तो. याचा अर्थ स्पष्ट आहे की त्यांच्या घराखाली भरपूर खजिना दडलेला आहे. काय? असं आहे काय? आता बातमी पोहोचलीये योग्य माणसाकडे. अरे कमलेश, आज इथे कुठे? अरे, मी असं ऐकलंय की एक दुर्मिळ पक्षी तुझ्या पडक्या घराच्या छतावर बसला होता.
तुला कसं कळलं? ही गोष्ट कोणाला सांगू नकोस. विशेषतः राजमहालापर्यंत ही गोष्ट पोहोचता कामा नये. तो निश्चिंत राहा गणेश, मी कुणालाच नाही सांगणार. नक्की सांगशील. कमलेश, ज्याच्या डोळ्यात संतोषी आणि गणेश सलत होते, त्यांनी ही गोष्ट ईर्ष्येपोटी जिथे गणेशला सांगायला मनाई केली होती तिथेच पोहोचवली. अद्भुत. राज्याच्या प्रत्येक संपत्तीवर प्रथम अधिकार हा राजाचा असतो. महाराजांना सूचित करण्याआधी सरळ त्यांना खजिना काढूनच देतो. अतिउत्तम. सेनापतीजी, तुम्ही इथे? सगळे ठीक तर आहे ना? आतापर्यंत तर तुम्ही ठीक आहात आणि आम्ही सुद्धा. जर तुमच्या खोलीतून खजिना सापडला तर खजिना लपवण्याच्या गुन्ह्याखाली सगळ्यांची कुशलता संकटात सापडू शकते. शिपायांनो, तात्काळ त्या पडक्या खोलीत खोदकाम सुरू करा. काय? अखेर तिथे खोदकाम सुरू झालं. अख्खं गाव खजिन्याची वाट पाहत तिथे उभं राहिलं. महाराज, अहो इथे तर काहीच नाहीये. काय? कमलेश, तुला खजिन्याची बातमी दिली कोणी? विमलावतीने. माझी आजी म्हणायची, ज्या छतावर पांढरा कावळा बसतो तिथे कुठला तरी खजिना दडलेला असतो. ही गोष्ट तर मी सुद्धा ऐकलीये. कुणी पाहिला पांढरा कावळा? या सत्यभामाने. फक्त पांढराच नाही, म्हशीप्रमाणे विशाल होता. फक्त शिंगच नाही, शेपूटही होती. मला संतोषीनेच तर सांगितलं. हो, सांगितलं तर होतं, पण काय? लवकर सांग, नाहीतर तुला तुरुंगात टाकू. नाही सेनापतीजी, क्षमा करा. मी तर फक्त असंच मला काय माहित होतं की तुम्हाला सांगता सांगता हा खजिन्याचा पत्ता बनेल. मला काय त्याचं. आजपासून याकडे लक्ष दे, नाहीतर तुझ्या घराचा पत्ता तुरुंग असेल. चला इथून. चला, काहीच नव्हतं इथे. त्या घटनेनंतर संतोषीचं बोलणं कोणीच ऐकत नव्हतं. आता तुम्हाला वाटेल की घर तोडल्याने गणेश खुश का होत होता, कारण संतोषीच्या गप्पिष्टपणाचा फायदा उचलत त्याने दुर्मिळ कावळ्याची खोटी गोष्ट संतोषीला सांगितली, ज्याच्यामुळे कुठल्याही मेहनतीशिवाय त्याने त्याच्या मोडलेल्या घराला पाडून स्वतःची एक मोठी बाग बनवून घेतली. समजलं अम्मा. आता मी जे काही बोलेन ते विचार करून बोलेन. अरे, तुला गोष्टही समजली आणि तिचं सार सुद्धा. आता मी निघाले केळ्याची वाळलेली पानं कापायला. If you like this video, subscribe to our channel Murthy Media.